सातारा जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी एकूण 759 जण परस्परांच्या विरोधात भिडले असून महायुतीच्या घटक पक्षांमध्येच राजकीय घमासान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे, आपण पाहूयात। सातारा जिल्ह्यात महायुतीमध्येच घमासान, 759 जण परस्परांच्या विरोधात, 4 मंत्र्यांसह खासदार आमदारांची प्रतिष्ठा पणाला। सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी 1726 उमेदवारांपैकी तब्बल 1053 उमेदवार रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांसाठी एकूण 759 जण परस्परांच्या विरोधात भिडलेत। सातारा वगळता कराड, फलटण, म्हसवड, वाई, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी या नगरपालिका आणि मेंढा नगरपंचायतीमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्येच घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय। भरपूर असतात। माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी दुजाभाव कोणाबद्दल झालेला नाहीये, त्यामुळं कोणाला असं वाटू नये की मला का नाही त्याला का। निकष एकच होता समाजसेवेचा, तोच निकष लावला गेला। सातारा शहराची नगरपालिकेची निवडणूक जी आम्ही लढवतोय, आम्हाला खात्री आहे की नक्कीच साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची नगर परिषद आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येतील। सातारा जिल्ह्यामध्ये 8 आमदार महायुतीचे आहेत, 2 खासदार देखील महायुतीचेच आहेत। एकूण राज्यामधील 4 मंत्र्यांसह एकमेकांचे कार्यकर्ते परस्परांच्या विरोधात भिडले असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच 4 मंत्र्यांसह खासदार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचं चित्र सध्या सातारा जिल्ह्यामध्ये दिसून येतंय। लोकांचा रोजगार वाढला पाहिजे, पार्किंगची सुविधा आहे, जे हॉकर्स आहेत त्यांना त्यांच्या जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत, बेरोजगारी आहे सातारमध्ये त्याचा रोजगार वाढला पाहिजे। यासाठी काही जे लोकांच्या जनतेतले जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या रोजंदारीचे जे प्रश्न आहेत तेच प्रामुख्याने सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आपल्या गावामध्ये अनेक समस्या आहेत, पाणी टंचाई, शौचालय, रस्त्यांची दुर्व्यवस्था, अशा अनेक समस्या आहेत ज्यावर मी काम करणार आहे। मी निवडून आल्यानंतर सर्व समस्यांचे निराकरण आणि आपल्या गावच्या कार्यक्षमतेची कटिबद्ध करण्याचा प्रयत्न करेन। बाबा राजेंच्या माध्यमातून मेढा नगरीमध्ये बरीच कामं झालेली आहेत। मग त्याच्यामध्ये आपलं ह्याचा कोर्टाचा विषय असेल, कोर्ट आधी झालेले किंवा भूमी आहे, तहसील कार्यालय आहे, अशी बरीच कामे पूर्णत्वास आलेली आहेत आणि इथून पण बरीच कामं होणार आहेत। जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती होणार आहेत। महायुतीमध्ये विस्फोट झाल्याचं चित्र असून महाविकास आघाडीनेच ठिकठिकाणी बळ एकवटण्याचा प्रयत्न केलाय। जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद अत्यंत कमी असताना देखील यामध्ये महायुतीमध्ये झालेल्या फाटाफुटीचा फायदा महाविकास आघाडी घेत आहे। दोन्ही महाराज एकत्र प्रीती हॉटेलला पहिल्यांदा बैठक झाली। छत्रपती उदयन महाराज, छत्रपती शिवेंद्र महाराज आणि मी अशी बैठक झाली आणि दोन्ही महाराजांनी एकत्र निवडणूक लढवायची भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर, असा एकमताने दोघांनी निर्णय केला। सातारा 178 उमेदवार, फलटण 78 उमेदवार, पाचगणी 83 उमेदवार, वाई 65 उमेदवार, मलकापूर 38, कराड 118 उमेदवार, रहमतपूर 42, म्हसवड 49, महाबळेश्वर 66 आणि मेढामध्ये 42 उमेदवार। सातारा जिल्ह्यात 12 जणांना बिनविरोधाची लॉटरी। साताऱ्यात बहुरंगी लढत पाहायला मिळत असून 50 जागांसाठी 320 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 159 उमेदवार रिंगणात उतरलेत। कराडमध्ये चौरंगी लढत आहे तर वाईमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपची कडवी झुंज आहे। फलटणमध्ये पारंपरिक सामना पाहाव्यास मिळतोय तर रहिमतपूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत आहे। म्हसवडमध्ये आणि मलकापूरमध्ये, महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळते। एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे, त्यांनी मला ही संधी दिली, कारण आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढत आहोत। एवढंच बोलेन की मला ही संधी दिली तर संधीचं मी सोनं करणार आणि ज्या काही पलटणकरांच्या अपेक्षा असतील त्या सगळ्या मी पूर्ण
सातारा जिल्ह्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीत एकवटलेली महायुती नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये परस्परांच्या विरोधात उभी ठाकली आहे। महायुतीतल्या आमदार मंत्र्यांचे खासदारांचे अस्तित्व पणाला लागलेत। यातच आता कोण आमदार, कोण मंत्री, कोण खासदार यांचं वर्चस्व नगरपालिकेमध्ये दिसणार याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।